याच्यामध्ये आपल्याला प्रश्न चौथा आणि दिलेल्या नकाशामध्ये सूचीसह माहिती भरायची असते. अशा पद्धतीने आपण सूची तयार करू शकतो. वेगवेगळे त्याच्या साइन घ्यायचे चिन्ह आणि त्या नावाला अशा पद्धतीने बनवले तरच आपल्याला मार्क पडतात. जर तुम्ही नुसता नकाशा लिहिला तर 0 मार्क देतात. त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये सूची तयार करून घ्यावं लागते आणि त्या दृष्टीने आपण नकाशामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत किंवा जे माहिती दिलेली आहे ती त्या ठिकाणी आपण भरायची असते. आता इथं पहा नंबर 1 ला काय आहे, नर्मदा नदी. आता नर्मदा नदीचा उगम कुठं होतो माहिती आहे? मध्य प्रदेशमध्ये. कुठं होतो? या ठिकाणी असा नर्मदा नदीचा उगम होतो. अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. हे जवळपास माझ्या माहितीने 5 नंबरची लॉंगेस्ट रिव्हर आपल्या देशामध्ये ही नर्मदा नदी आहे. आणि या नदीचा उगम हे मध्य प्रदेशात असल्यामुळे हे एक पश्चिम वाहिनी नदी आहे. कालच्या टीईटीला क्वेश्चन आलता याच्यावरती, नर्मदा ही कोणत्या प्रकारची किंवा कोणत्या प्रकारची नदी आहे, म्हणजे पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी असे पर्याय आलते. तर हे काय होते, अशा पद्धतीने वाहत वाहत इथून महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून सरळ गुजरातमध्ये प्रवेश करते. म्हणजेच याला मध्य प्रदेश आणि गुजरातची लाईफलाईन म्हटलं जातं, म्हणजे जीवनवाहिनी म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं की कोणती नदी इथं, नर्मदा. मग याला काय करणार आपण, नंबर 1 देणार. 1 नंबरलाच आहे ना हे सूचीमध्ये, अशा पद्धतीने दाखवायचं. इकडे लक्ष द्या. तुम्ही जर सूचीमध्ये असं काढले तर असे जरी नदीसारखं थोडंसं तिला आकार दिला तरी आपण चालतो. ओके. त्याच्यानंतर नंबर 2 सिक्कीम. सिक्कीम तुम्हाला माहिती आहे, इथं नेपाळ आहे, इथं म्यानमार आहे. या दोन्हीच्या मध्यभागी इथं काय आहे, सिक्कीम आहे. मग याला काय केलेलं आहे, पूर्ण अशा पद्धतीने डार्क केलेलं आहे. आणि हे 2 नंबरला येईल. तर या ठिकाणी आपल्याला सिक्कीम आहे हे दिसून येईल. आणि हे आपल्याला सगळं पाठ असले पाहिजे तर आपले 4 मार्क फिक्स होतात बोर्ड एक्झाममध्ये. त्याच्यानंतर पश्चिम किनारपट्टी. आता पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश म्हणजे हे गुजरातचा जे किनारपट्टी जे आहे. आता हे पूर्व किनारपट्टी विचारली तर या साईडला घेईल, पश्चिम किनारपट्टी विचारली तर पूर्ण गुजरातची अशा पद्धतीची हे पश्चिम किनारपट्टी असेल. लक्षात समजा हे पूर्ण असे किनारपट्टीचा प्रदेश म्हणजेच काय असेल, पश्चिम किनारपट्टी. हे अशा पद्धतीने पूर्ण एरियामध्ये काय असेल, हे पश्चिम किनारपट्टी आणि हे पूर्व किनारपट्टी. असे आपल्याला दाखवायचे. आता पूर्व किनारपट्टी तर याच्यामध्ये नाही विचारले, परंतु एक तुमच्या माहितीस्तव सांगितलं. तर हे पश्चिम किनारपट्टी आहे. याला आपण काय करायचं, अशा पद्धतीने बनवायचे त्याचं साईन. आणि या ठिकाणी आपण किती नंबर द्यायचा, 3 नंबर द्यायचं. त्याच्यानंतर आता विरळ लोकसंख्या विचारली पाहिजे. विरळ म्हणजे जास्त का कमी, कमी. विरळ म्हणजे अतिशय कमी लोकसंख्येचा प्रदेश. ते तुम्हाला अर्थातच माहित असेल, जम्मू काश्मीर. लक्षात. मग याला काय केलं आपण, 4 रेषा मारलेल्या आहेत. आणि लक्षात किती रेषा आहेत याला, 5 समजा. मध्यभागी 3 आणि इकडून अजून 1 अशा पद्धतीचे. हे मध्ये 3 आहेत आणि हे नंतर साईडच्या 2. अशा पद्धतीने आपण मध्ये 3 मारतो. ओके. ह्या अशा पद्धतीने जम्मू काश्मीर इथं तुम्हाला माहिती आहे, हा प्रदेश जम्मू काश्मीरचा आहे ना. तर या ठिकाणी जम्मू काश्मीर. तर मग या ठिकाणी तुम्ही जसं दाखवलंय 3 देशा काय असतील ते त्या पद्धतीने आपण सूचीमध्ये दाखवलं आहे ते तशा पद्धतीने दर्शवायचं. आणि त्या क्रमांक किती द्यायचा, जम्मू काश्मीरला किती क्रमांक आहे, 4 क्रमांक द्यायचा. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश. तुम्हाला माहिती आहे अरुणाचल प्रदेश म्हणजे भारताचं सर्वात पूर्वेकडील स्टेट. लक्षात. मग सर्वात पूर्वेकडील स्टेट कुठं आहे, इथं आहे. मग याला पण तशाच पद्धतीने करायचं. लक्षात. आणि या ठिकाणी क्रमांक द्यायचा किती, हा आहे अरुणाचल प्रदेश 5. हे मध्ये जरी तुम्ही अशा पद्धतीने आखलं तरी काय हरकत नाही. त्याच्यानंतर नागालँड.
नागालँड याच्याच बाजूला आहे नागालँड. हा प्रदेश कशाचा आहे? नागालँडचा. मग याला देखील अशाच पद्धतीने आपण करून याला किती क्रमांक द्यायचा? 6. या ठिकाणी आहे नागालँड. याच्यानंतर मध्यम लोकसंख्या असलेले, मध्यम म्हणजे जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही, तर ते ॲव्हरेज असलेली लोकसंख्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्र. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे का, त्याच्यामध्ये डाऊट आहे काय? नाही. मग महाराष्ट्र मध्यम लोकसंख्या असलेले, मध्ये 5 देश आहेत समजायचे. मग अशा पद्धतीने जरी काढलं तुम्ही 1 2 3 4 5, तरी हे किती नंबरचं आहे? महाराष्ट्र 7 नंबर. ओके, 7 नंबरचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र नंतर पंजाब. इथं काय असेल? पंजाब. याला देखील तशाच पद्धतीने काढलेलं आहे 5. आणि इथं किती क्रमांक असेल? 8. हा, नंबर 8. ओके. त्याच्यानंतर कर्नाटक. कर्नाटक तुम्हाला माहिती आहे, इथं गोवा आहे, महाराष्ट्राच्या खाली स्टेट, दक्षिणेला काय आहे? कर्नाटक आहे. मग कर्नाटक देखील मध्यम लोकसंख्येचंच आहे, म्हणून याला देखील आपण अशा पद्धतीने काढायला हरकत नाही. ओके. आणि इथं याला नंबर 9. ओके. आता इथं बंदरे दिलेले आहेत. काय बंदरे? म्हणजे ते बंदरे नाही, लक्षात, म्हणजे किनारपट्टीचे स्पॉट जे महत्वाचे आहेत, शहर, बंदर, तिथून वाहतूक होत असते, लक्षात. जसे आता समजा हे खाली काय आहे तुम्हाला माहिती आहे, खाली कोणता महासागर आहे? हिंद महासागर. याच्यामधून जवळपास 78% वाहतूक भारत देशाची परकीय देशामध्ये होत आहे. सगळ्यात जास्त वाहतूक कुठून होते? त्या हिंद महासागर. तसे हे बंदरे महत्वाचे असतात. त्याच्यामध्ये चेन्नई दाखवले. चेन्नई कुठं आहे? कोणत्या स्टेट मध्ये आहे? हा, तमिळनाडू. करेक्ट. आणि ते आपल्याला तुम्हाला माहिती आहे, ते कशा पद्धतीने दाखवतात? अशा पद्धतीने. किती नंबर याला? 10 नंबर. ओके. चेन्नई नंतर पोरबंदर. हे कुठं आहे? गुजरात मध्ये. लक्षात. हे महाराष्ट्र, इथं गुजरात आहे, या ठिकाणी. इथं काय आहे? पोरबंदर. तर हे किती नंबर असेल याला? 11 नंबर. त्याच्यानंतर कोची. हे कुठं आहे? केरळमध्ये. लक्षात, या ठिकाणी असेल कोची. त्याला किती नंबर? 12. म्हणजे 12. ओके. याच्यानंतर कांडला बंदर. हे कुठं आहे? गुजरात मध्ये. लक्षात, या ठिकाणी. मग हे देखील अशाच पद्धतीने दाखवलेलं आहे. याला किती नंबर असेल? 13 नंबर. आणि नंतर एक विचारलेलं आहे आपल्याला बंदर, कोणतं आहे ते? कोलकाता. कशाची राजधानी? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल स्टेट कुठे आहे? इथं बांगलादेश आहे आणि इथं पूर्ण पश्चिम बंगाल आहे. तर या ठिकाणी काय आहे? कोलकाता आहे. ओके. याला लास्ट पॉइंट असेल. हे अशा पद्धतीने नकाशामध्ये आपल्याला शहर किंवा ते एरिया प्लॉट करून घ्यावा लागतो, जेणेकरून अशा पद्धतीने तुम्ही काढले आणि अशी सूची तयार केली तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 मार्क दिले जातात. लक्षात. त्याच्यासाठी आपण हे काळजीपूर्वक काढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? तर या ठिकाणी आपण हे थांबूयात. ते तुम्ही आता काढून घ्या.